व्हिडिओज आपण बघितला, त्याचा जो साऊंड आहे तो इतका सुंदर ज्यांनी केलाय. म्युझिक टीम या चित्रपटाची, त्यांना मी आता आपल्या मंचावरती निमंत्रित करते. सगळ्यात आधी मला असं वाटतं कॅप्टन ऑफ द म्युझिकल शिप असं म्हणायला हरकत नाही, या चित्रपटाचे म्युझिक डिरेक्टर्स अविनाश आणि विश्वजित. त्यासोबतच व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई. जे पहिलं आपण रोमॅन्टिक गाणं ऐकलं ते ज्यांनी गायलंय ऋषिकेश रानडे, आणि त्याचसोबतच गायक मनीष दासगिरी. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी झाला पाहिजे. मी रिक्वेस्ट करते प्लीज आपण जर 2-3 माईक्स इकडे दिले तर. जनरली संस्कृतीला बघून बऱ्याच जणांचं असं होतच, त्यात काही वादच नाहीये. सो आय एम शुअर ओमीचं ते का झालं व्हिडिओमध्ये ते आम्हाला कळलं. पण इतकं सुंदर गाणं जे पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटेल, जे रोमॅन्टिक आहे, जे प्रेमाबद्दल आहे आणि इतकं मेलोडियस आहे. आणि ऍट द सेम टाइम दुसरं गाणं असलं की सरळ उभं राहून तुम्ही ते गाणं ऐकू आणि बघूच शकत नाही, तुम्हाला नाचण्याची इच्छा नॅचरली होणार आहे. ही व्हेरिएशन्स इतक्या सिनेमांमधनं एकतर तुम्ही आम्हाला आमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत आलात. या चित्रपटाबद्दल काय सांगाल? सगळ्यात प्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आईच्या गावात मराठीत बोलच्या टीमला सुद्धा खूप खूप कॉंग्रॅट्स. आज खूप मोठा दिवस आहे या टीमसाठी. सो गाण्यांबद्दल जसं तू विचारलंस तसं मला सांगायला आवडेल की मायची भाषा सुटली त्याचं जीणं सारं मातीमोल. आपलं मातीमोल जीणं होऊ नये यासाठीचं हे गाणं आम्हाला आयुष्यात येता आलं, याचा आम्हाला खूप आनंद आहे. सो आईच्या गावात मराठीत बोल हे खरं तर एका ह्युमरमधनं जन्माला आलेलं गाणं आहे की एक तर फिल्मचा जॉनराच कॉमेडी आहे, विनोदी आहे फिल्म. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये येणारं गाणं एक तर त्याचं कॅरेक्टर जे आहे ओमीचं, की धेडगुजर मराठी बोलतोय तो, आणि ते मराठी कसं ऐकायचं, कसं सहन करायचं, हा सगळा विषय त्याच्यामध्ये आपण बघत असतो. सगळेच कॅरेक्टर्स त्याला त्याच्याबद्दल ड्राईव्ह करतायत. ती गोष्ट मी त्या गोष्टीमध्ये जात नाही, पण तोच एक ट्रिगर होता की हे गाणं त्याच्यामुळे तयार झालं. आणि मग मराठीत बोल करता प्रीची गाणं पण होऊ शकलं असतं, किंवा एखादं म्हणजे खूप अर्थवाही गाणं जसं लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी, किंवा असं काही होऊ शकलं असतं. पण ही विनोदी फिल्म आहे तर त्या अँगलने कसं थॉट मांडता येईल, हाच थॉट म्हणलं आईच्या गावात मराठीत बोलती. आणि असं वैभवचं आणि माझं डिस्कशन झालं आणि आम्ही हे गाणं बांधलं. आणि मग मराठी संस्कृती, मराठीचा जो एक बाणा आहे, मराठी पेहरावापासनं ते आपल्या संस्कृतीपासनं, आपल्या स्वभाव विशिष्टापासनं सगळ्या गोष्टी, मग नानाची टांग सुद्धा त्याच्यात आलं आणि भरजरी फेटा सुद्धा आला. सो अशा सगळ्या गोष्टी आल्यामुळे हे गाणं खूप म्हणजे जसं ह्युमर पण आहे तितकंच अर्थवाही सुद्धा आहे. त्याच्यात आपण मराठी संस्कृतीविषयी खूप चांगले स्टेटमेंट्स भाष्य करतो आणि ते या गाण्यातनं लोकांसमोर येतं. नुसतंच दतिंग नाच असं गाणं नाही आहे ते. सो आय फील तू नवीशी या गाण्याबद्दल अविनाश बोलेल. नमस्कार. खूप ट्रॅफिकमधनं तुम्ही सगळेजण फर्स्ट ऑफ ऑल इथपर्यंत पोहोचलेला, आम्ही सुद्धा. आणि लवकरच आता 2024 येते. सगळ्यांना नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. आणि प्रत्येकाचा एक संकल्प असतो की या वर्षी मी हे करणार. बऱ्याच लोकांचं असं असतं की मी जिमला जाणार, अमुक करणार. पण मला वाटतं आपला सगळ्यांचा एक संकल्प आता नक्कीच असला पाहिजे, मराठीत बोल आईच्या गावात. आता आम्ही म्हणणार तुम्हाला ओके, सगळ्यांनी आता मराठी बोलायचं आहे आपण. आणि आईच्या गावात मराठीत बोल या गाण्याबद्दल विश्वजित बोलला. रोमॅन्टिक गाणी हा आमचा तसा एक म्हणजे आमची ओळख आहे ती. आणि हे रोमॅन्टिक गाणं खरंच खूप वेगळं असं आहे असं मला वाटतं. कारण की याच्यामधले जे कॅरेक्टर आहे ओमीचं ते इतकं खट्याळ आहे, इतकं वेगळ्या प्रकारचं आहे. आणि संस्कृती आणि ओमी या दोघांची जोडी कशी असेल, ते कसं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतील, तसं कॅरेक्टर सगळं आधी मी आणि विश्वजितने आम्ही स्टडी केलं होतं. आणि एक NRI जेव्हा भारतामध्ये येतो, महाराष्ट्रात येतो, आणि तेव्हा त्याच्या काही संकल्पना असतात आणि त्याच्यातनं त्याचं प्रेम आणि त्याच्यातनं घडलेली ही गोष्ट, हे नुसतं गाणं नाहीये, तर ह्या गाण्यामध्ये जी गोष्ट आहे मग ती एंटायर स्टोरी ह्या गाण्यामध्ये पुढे जाते. तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल की ह्या गाण्याच्या माध्यमातनं एंटायर जी गोष्ट आहे या चित्रपटाची ती पुढे जाते. अतिशय उत्तम प्रकारे ज्यांनी हे गाणं गायलेलं आहे तो कधी तू उपासनं आमच्याबरोबर असलेला आमचा मित्र ऋषिकेश रानडे.
इथे आहे आणि विश्वजीतने हे गाणं लिहिलेलं आहे. तुम्ही आता त्याचा व्हिडिओ बघितलेला आहे, पण मला वाटतं की जशी आमची गाणी तुमच्या प्लेलिस्टमध्ये कायम असतात, त्याच्यासाठी एक जागा तुम्ही अजून नक्कीच करून ठेवा रोमॅन्टिक गाण्याच्या लिस्टमध्ये, हे गाणं असणार आहे. थँक्यू. आमचे शब्द थकतात प्रेम व्यक्त करून करून, म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीने करणार नाही का. पण तुझा एक साधारण हातखंडा आहे की रोमॅन्टिक गाणं एखाद्या मुलाला जर प्रेमात पडावं असं वाटतं तर मला वाटतं त्याच्या डोक्यात तुझाच आवाज येत असेल. आता इतकी मराठी आणि रोमॅन्टिक गाणी गायल्यानंतर सुद्धा ह्या गाण्यासारख्या गाण्याला अप्रोच करताना काय तुझ्या डोक्यात विचार असतो? सगळ्यात पहिले मी यासाठी तू जे म्हणलीस त्यासाठी खूप मोठं क्रेडिट ह्या दोघांना जातं, कारण कधी तू रिमझिम झरणारी बरसात गाणं मला गायला मिळालं आणि तिथनं माझी प्लेबॅक सिंगिंगची खरी सुरुवात झाली ते ह्या दोघांमुळेच आहे. आणि मला हा जॉनर गायलाही आवडतो, सगळेच जॉनर्स आवडतात, पण हा कुठेतरी मी जास्त इमोट चांगला करू शकतो असं मलाही वाटतं. आणि त्यांची गाणी कठीण असतात, म्हणजे ऐकताना आपल्याला खूप ते ग्रोव्ही आणि छान पटकन लक्षात राहतात, हा त्यातला खूप मोठा ऍसेट आहे, पण ती गायक म्हणून गायला खूप कठीण असतात. त्यामुळे तू म्हणलीस काय अप्रोच होता, अविनाश किंवा विश्वाचा जेव्हा फोन येतो की ऋषा ये पटकन आपण पटकन आज करून टाकू रेकॉर्डिंग, पटकन होणार नसतं, खूप कठीण असतात, पण इतकं थॉटफुल त्यांचं असतं कारण ते खूप कन्व्हिन्स असतात त्यांना काय पाहिजे गाण्यात, काय टोन पाहिजे. गायक म्हणून आम्हाला खूप क्लॅरिटी मिळते त्यांच्याकडे गाताना की काय अप्रोच ठेवायचा आहे गाताना. वी कॅन इमॅजिन की ह्या शूट कसं झालं असेल, इतका छान साऊंड त्या दोघांचा असतो आणि ते खूप आग्रही असतात त्यावर. त्यामुळे एक अप्रोच कायम आमचा सिरियस अप्रोच असतो त्यांच्याकडे जाऊन काम करताना, आणि त्यामुळे ते गाणं जेव्हा बनतं आणि ऐकू येतं तेव्हा त्याचा आनंद मिळतो. आणि मला हे त्याचं कारण वाटतं की शेल्फ लाईफ आपण म्हणतो ना गाण्यांना, ते त्यांच्या गाण्यांना इतकं आहे की कधी तुलाही 13 वर्ष झाली, आज हे गाणं सुद्धा इतकं सुंदर झालंय, ओमी संस्कृती पण इतके छान दिसलेत त्याच्यात. आणि हेही मला खात्री आहे की अशीच 15-20 वर्ष तर किमान हे गाणं सगळ्यांच्या ओठावर राहील. त्यामुळे ही त्यांचं यश आहे आणि आय एम लकी टू बी अ पार्ट ऑफ देअर म्युझिक. सो थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या ऋषिकेश आणि अविनाश दोघांसाठी झाला पाहिजे. मला